राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये 25,63,000 रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे। ही दारू हरियाणा येथे विक्री करण्यासाठी होती। महाराष्ट्रामध्ये तिच्या विक्रीला परवानगी नव्हती। मात्र या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचा सुमारे 25 लाख रुपयांचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे। या संदर्भात कल्याण परिसरामध्ये या अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती श्री दिगंबर शेवाळे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे यांना मिळाली होती। यानुसार पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणाहून संशयित वाहन दिसतं, त्यानंतर त्या वाहनाला थांबवून या सगळ्या 53 बॉक्सेसला जप्त करण्यात आला आहे। याची किंमत जवळपास 25 लाख रुपये एवढी आहे। या संदर्भात गुरुमुख देवानी त्याचप्रमाणे इतरही 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। ही कारवाई दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक HB यादव, रिकेश दांगट, VV सकपाळ, महावीर कोळेकर तसंच श्रीराम राठोड, हनुमंत गाढवे, नारायण जानकर, अमित सानप, कुणाल तडवी, सागर चौधरी यांनी पार पाडली आहे। निरीक्षक श्री DT शेवाळे हे पुढील तपास करत आहेत। हरियाणा राज्यातनं ज्या ठिकाणी एक्साइज ड्युटी कमी असल्यामुळे विदेशी मद्याची किंमत कमी असते, अशा ठिकाणी चोरट्या स्वरूपामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये विदेशी मद्य येणार आहे अशी त्यांना खबर मिळाल्यानंतर एक पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कल्याण बायपास रोडला त्यांनी एका संशयित वाहनाची तपासणी केली असता बाहेरच्या बाजूला रिकामी प्लास्टिकच्या पाण्याच्या जे बॉक्स ड्रम आहेत तर त्याच्या आडमध्ये चोरकप्पा बनवून सुमारे 53 बॉक्सेस विदेशी मद्याचे जे सगळे हायर ब्रँड आहेत, म्हणजे ज्याला आपण स्कॉच म्हणतो, असे स्कॉचचा साठा त्यांना सापडला। हा स्कॉचचा साठा हरियाणा राज्यासाठी आयात केलेला होता, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये त्याची चोरट्या स्वरूपामध्ये आवक झाल्याची निदर्शनास आलं। यामध्ये टेम्पो, जो पिकअप टेम्पो आहे, त्याच्या किमतीसह जवळपास 25 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि 2 आरोपींना अटक केली आहे। यानंतर पुढील तपास श्री दिगंबर शेवाळे आणि त्यांची टीम करत आहे।